आज आपण बघणार आहोत की तुमच्या घरातले इन्स्टंट जे गिझर असतं पाणी गरम करण्याचे, ते जर पाण्याचा त्याचा फ्लो कमी येत असेल, पाणी त्याच्यामधून एकदम बारीक येत असेल, तर ते गिझरची सर्व्हिसिंग कशा प्रकारे करणार. ते गिझर आहे मित्रांनो. आता आपण याला खोलून याची सर्व्हिसिंग कशा प्रकारे केल्या जाते ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. घ्या आणि बॉडीला मार्किंग करून घ्या आणि त्यानंतर गिझर ओपन करा. आपण आता हे गिझर ओपन केलेले आहे. ओपन केल्यानंतर हे गिझर ओपन झालेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये कनेक्टर दिलेले असतात. कनेक्टरला काढून घ्या जेणेकरून वायर तुटणार नाही. तर आपण हे दोन्ही कनेक्टर काढून घेतलेले आहे. आता हे कनेक्टर काढल्यानंतर तुम्ही ही वायर थोडी आतमध्ये लोटा, म्हणजे त्याचं कवर लूज होईल. आता हे कवर लूज झालेलं आहे. नंतर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचं थर्मस्टर वगैरे लावलेले आहेत, व्यवस्थित फिटिंग केलेली आहे. ते कनेक्शन न काढता डायरेक्ट तुम्ही बॉडी खोलून घ्या, जेणेकरून कनेक्शन जर तुम्हाला येत नसले तरी कनेक्शन हे हुकणार नाही. अशा प्रकारे डायरेक्ट बॉडीचे नट हे खोलून घ्यायचे आहे. आणि हे नट खोलल्यानंतर आपली कॉईल जी आहे ती वेगळी होणार आहे. नंतर आपण त्यामधले क्षार जे असतात ते काढून घेणार आहोत व क्लीन करून वापस लावणार आहोत. अशा प्रकारे आता नट खोलून घेऊया. आता आपण हे ओपन करणार आहोत. तुम्ही बघू शकता या गिझरची काय हालत झालेली आहे ते बघा. आता बघा मित्रांनो कशा प्रकारचे यामध्ये क्षार झालेले आहेत. अशा प्रकारचे क्षार तुम्ही काढून, जर पाण्याचा फोर्स येत नसेल तर साफ केल्यानंतर तुमचा फोर्स वापस अगोदर जसा होता तसा होईल. यामध्ये बघा तुम्ही अशा प्रकारचे भरपूर सारे क्षार जमा झालेले आहेत. आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊ आणि कॉईल साफ करून घेऊ. आता ही कॉईल व्यवस्थितरित्या त्यामधले क्षार जे गुंतलेले आहेत ते व्यवस्थितरित्या साफ करून घेऊ. एका टेस्टरच्या साहाय्याने ज्या कोपऱ्यांमध्ये हे क्षार जाऊन बसलेले आहेत ते व्यवस्थितरित्या त्याला थोडं हळूहळू ठोकून कॉईलचा पूर्ण क्षार हा आपल्याला बाहेर काढायचा आहे, जेणेकरून आपले हिटिंगसाठी योग्य राहील. पहा कॉईल ही साफ झालेली आहे. आता एक त्याची बॉडीसुद्धा बघू शकता आपण साफ व्यवस्थितरित्या करून घेतलेली आहे. आता आपण त्याला कनेक्शन करून फिटिंग व्यवस्थितरित्या करून घेणार आहोत. फिटिंग करताना नट पूर्ण टाईट करा. त्यामध्ये अगोदर गॅस्केट म्हणजे ओरिंग नक्की टाका. ओरिंग टाकल्याने त्यामध्ये पाणी हे लिकेज होत नाही. आता व्यवस्थितरित्या आपण पकडच्या साहाय्याने व स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने त्याला टाईट करून घेणार आहोत. अशा प्रकारे तुमच्या जर गिझरमध्ये सुद्धा क्षार झालेले असतील तर तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करून त्याला वापस लावू शकता, जेणेकरून तुमची कॉईल खराब होणार नाही. गिझर लावण्या अगोदर पाणी चालू करा व पाणी पूर्ण बाहेर आल्यानंतर गिझरमधून एअर बाहेर येतो. एअर बाहेर आल्यानंतरच त्याला सप्लाय ऑन करा व स्विच सप्लाय द्या. आता बघू शकता यामधून पाणी कशा प्रकारे एअर निघत आहे. अशा प्रकारे अगोदर इन्स्टर गिझरमधून एअर काढून घेणे, नंतरच मग त्याला पॉवर सप्लाय देणे. कारण की डायरेक्ट पॉवर सप्लाय दिल्यानंतर पाणी नसल्यामुळे हे कॉईल शॉर्ट होते. अशा प्रकारे बघू शकता पाणी बाहेर आलेले आहे व्यवस्थितरित्या. आता त्याला आपण थोडा फोर्स कमी करून घेऊ व त्याला पॉवर सप्लाय आहे आपल्या याने पॉवर बोर्डमध्ये पिन लावून घेऊया व गिझर ऑन करूया. आपण आता हे गिझर ऑन केलेले आहे व बघू शकता पहिल्यापेक्षा आता पाणी हे जास्त स्पीडने येत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.